जय अंबे. खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना. आज किती महिने झाले मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नाही, आपल्या घरपरिवार चॅनलमध्ये नाही. कारण अशा काही आपलं आयुष्य, तर आपण म्हणतोच की आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, खूप मौल्यवान आहे, खूप अमूल्य आहे आपलं. पण ह्या आयुष्यामध्ये आपल्या खूप अशा वाटचाली अशा येतात आपल्या, की खूप कठीण प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. असेच काहीसे हे महिने गेले आमचे. म्हणजे मला आता 2-4 महिन्यापूर्वी कावळी झाली. 2 महिने अगदी झोपूनच होती. मला अन्न जात नव्हतं की काही नाही. खूप त्रास झाला, खूप त्रास झाला. आता ते होतच नाही आहे. तर माझ्या सासूबाई आजारी, म्हणजे अँजिओप्लास्टी झालेली त्यांची. पण आता 5 महिने झालेले. पण मग त्याही अचानक त्याही गेल्या. मग ते दिवस नाही होत आहेत माझे. तर माझ्या नातीला अचानक ताप आला, खूप असा ताप आला. तिला निमोनिया झाला. ती ॲडमिट होती. आम्ही मुंबईलाच गेलो, वाडिया हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट होती. खूप खूप ह्या एवढ्या महिन्यांमध्ये एवढी आमची धावपळ झाली, मनस्ताप झाला, खूप प्रॉब्लेम झाले. हां, एक गोष्ट छान की आम्ही काळूबाईला जाऊन आलो होतो. त्याच पिरियडमध्ये, म्हणजे त्या पहिल्यामधल्या असं की मुलाला वाटलं मम्मीला जरा बरं नाही आहे, तर मग आपण मम्मीला मला देवीची खूप ओढ आहे अशी. मग तो म्हटला की आपण मम्मीला ना, पप्पा आपण मम्मीला काळूबाईला घेऊन जाऊया. म्हणून मग त्यांनी देवीला घेऊन गेलेलो. तरी तुळजापूरला गेलोच नाही आम्ही, फक्त मांढरला गेलो आणि मग आलो. तेवढ्या काही 4-5 दिवस आम्ही म्हणजे आनंदाने तेवढं हे केलं. नाही मग खूप 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 प्रॉब्लेम्स होते. त्यामुळे मग व्हिडिओ काढू तर कसा, काळूबाईला काढलं तेवढे 2 टाकले, अजून काही टाकायचे आहेत पण मग ते टाकू शकत नव्हते, आम्हाला सुतक होतं. आता त्याही खूप थकलेल्या होत्या. त्या तर बरंच झालं गेल्या बिचाऱ्या, की त्यांना मग पडून राहिल्या असतं तर त्रास झाला असता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. सगळ्यांनी मी टाकलंच होतं पोस्ट. मग सगळ्यांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून प्रार्थना केली. त्यांचं अगदी व्यवस्थित सगळं कार्य पार पडलं आहे. पण आता माझ्या नातीला बरं नाही आहे. आता तिचं पण मग व्यवस्थित, आता तिला बरं वाटलं, म्हणजे आता बरंच वाटतं आहे. ती 5 दिवस ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये, आता बरी आहे. आम्हाला ह्या वर्षी हळदी कुंकू करता आलं नाही, सुगड पुसता आले नाही. मग मी काही व्हिडिओ टाकायचा माझं हेच झालं नाही. त्यामुळे माझे व्हिडिओ यावेळेला आलेच नाही आहे. तरी देवाच्या मर्जीशिवाय आपलं काय चालतं आहे ना. आता पुढे तसं ते आपल्याला जशी ताकद देतील तसं तसं आम्ही पुढे जाऊच, प्रश्नच नाही. कारण जीवन काही थांबत नाही, आपल्याला पुढे जावंच लागतं. आपल्या जीवनांमध्ये अनेक कठीण प्रसंग येतात, पण त्या कठीण प्रसंगांना आपण तोंड देत देत आपण मनुष्य जन्मात आहोत. तर आपण प्रत्येक प्रसंगाला, कठीण प्रसंगांना तोंड देत देतच पुढे जातो. आणि ते देत जावं हेच आपली सगळ्यांची नियती असते. त्यामुळे जसं आहे तसं आपण पुढे चालत जायचं आहे. तसंच आम्हीही पुढे चालत जातो आहे. आणि वेळ अशी आहे की वेळ माणसाचे जे कठीण वेळ असते ती पुढे पुढे पार करत जाते. त्यामुळे आम्हीही त्यातून पार करत पुढे चाललो आहोत, प्रयत्न करत आहोत की आता पुढे. तर आपल्याला प्रत्येकास सगळंच असतं की पुढे जावंच लागतं आपल्याला. पण थोडा तब्येती बऱ्या नाही आहेत, त्या तब्येती थोड्याशा बऱ्या होतील, काळजी घेतो आहे आम्ही सगळेजणं. कारण ह्यांची पण शुगर अगदी 400 झाली होती. मग ह्यांची थोडी थोडी आता कमी कमी होत येते आहे. आता असंच मग आपण आता याला तर जीवन म्हणतात ना. तर मग तसंच आम्ही पुढे चालत आहोत. मी परत प्रयत्न करणार आहे, परत नव्याने मी व्हिडिओज टाकणार आहे, व्हिडिओज करणार आहे आणि मग व्हिडिओज टाकत जाईल. ते तुम्ही खास बघा. खूप सगळेजणं म्हणत आहेत तुम्ही ॲबसेंट आहात, तुम्ही का बरं व्हिडिओ टाकत नाही आहे. पण मग असं घरामध्ये झाल्यामुळे आणि मग मी काही देवाचं करत नाही आहे, कारण सुतक होतं आम्हाला. तर मग देवाचं काही करतच नाही आहे तर व्हिडिओ कशी काय टाकू ना. आणि इच्छा पण होत नाही, कशी काय टाकणार ना. त्यामुळे पण आता जसे जसे दिवस पुढे पुढे जात जातील तसे तसे मी नव्याने पुन्हा व्हिडिओ टाकणार आहे. आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ माझ्याकडून बघायला मिळतील. ही देवाजवळ प्रार्थना करते आता सगळ्यांना बरं वाटो. तसेच मी तर प्रार्थना करतच असते, आनंदी रहा,
खुश राहा, आनंदी राहा, आरोग्यपूर्ण राहा. कारण आरोग्य आहे तर सगळं आहे. आपलं आरोग्य, आपण फिट असू तरच आपल्याला बरं सगळं करायला हुरूप येतो, चैतन्य निर्माण होतं आणि आपण सगळ्या गोष्टी करत राहतो. त्यामुळे आरोग्य हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहो ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते. जय अंबे.